अमेरिकेचा इराणवरती जोरदार हल्ला, सिरिका मिनाक आणि गोरेगानवर हल्ले, तर इराणकडून अमेरिकेचे इराकमधील लष्करी तळ सुद्धा लक्ष. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण चौताळला, तडकाफडकी होर्मुझची सामुद्रधुनी केली बंद. नाशिक विधान परिषदेचा तिढा अखेर सुटला, गिरीश महाजन आणि उदय सामंतांमध्ये सकारात्मक चर्चा. जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती. जनतेच्या सेवेलाच साधना मानतो, देशाची जनता माझ्यासाठी ईश्वर. पंतप्रधान मोदींनी मानले जनतेचे आभार. काँग्रेसनं जनतेचा विश्वासघात केला, 2014 नंतर जनतेमध्ये विश्वास निर्माण झालाच. पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला डिवचलं. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनींकडून पंतप्रधान मोदींचं तोंड भरून कौतुक. 12 वर्षांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल दिल्या शुभेच्छा. पंतप्रधानांनी पूर्ण केली पंतप्रधान पदाची तपपूर्ती. एनडीएच्या नेत्यांकडून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा. मोदींच्या नेतृत्वावर रालोआचे शिक्कामोर्तब. पंतप्रधान मोदींचं महाराष्ट्राकडून अभिनंदन. आठवले, शिंदे आणि सुनेत्र पवार रालोआच्या बैठकीमध्ये सहभागी. गगनचुंबी टॉवर झोपडपट्टीसाठी स्वतंत्र रेकनर दर लागणार, तर पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दी निमित्त तपपूर्ती निमित्त सरकारचा निर्णय. मराठा भवनाच्या जागेवरून वाद, दत्त देवस्थानची जागा दिल्याचा आरोप. धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करा, देवस्थानचं बीड जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. दादरमध्ये झालेल्या बेस्टच्या बस अपघात आणि बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे आरटीओच्या प्रथमदर्शनी अहवालामधून बसचे ब्रेक सुस्थितीमध्येच नसल्याचं नमूद. खेडमधील जगबुडी नदीमध्ये 3 जण बुडावले, 4 मित्रांपैकी एकाला वाचवण्यात यश. नवी मुंबईमध्ये वीज वितरण विभागाविरोधामध्ये युवा सेना आक्रमक. महावितरण कार्यालयाबाहेर युवा सेनेचं आंदोलन. कल्याणमधील अनधिकृत शाळेवरती पालिकेची कारवाईमुळे 1200 विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात. कारवाई थांबवण्यासाठी प्रशासक आणि पालकांचं आवाहन. काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार. नटराजन यांचा अर्ज फेटाळण्याचा निर्णय मागे घेण्याची केली मागणी. खान सरांची पाटणा हायकोर्टामध्ये धाव. एफआयआर रद्द करण्याची आणि कोचिंग सेंटर पुन्हा सुरू करण्याची केली मागणी. आजपासून फुटबॉलचा महाकुंभ. फिफाला आजपासून होणार सुरुवात. फुटबॉल प्रेमींमध्ये उत्सुकता.